अवघा रंग एक झाला रंगात रंगला श्रीरंग। आपण बघू शकतो की इंदापूरमधल्या ह्या पालखी सोहळ्यामधलं हे दुसरं मानाचं रिंगण सोहळा आहे। या रिंगण सोहळ्यामध्ये आता जे अश्व रिंगण सोहळा आहे त्याला सुरुवात झालेली आहे। खरं तर या अश्वाची पूजा करत आता पूजा केल्याच्या नंतर जे हे अश्व आहे ते या रिंगण सोहळ्यामध्ये धावणार आहेत। काल मानाचा पहिला रिंगण सोहळा बेलवडी या ठिकाणी संपन्न झाला। खरं तर या ठिकाणचाही रम्य असा सोहळा प्रत्येकाने आपल्या मनमंदिरात साठवलेला होता आणि आज इंदापूरमधला ह्या पालखी सोहळ्यातला मानाचा दुसरा जो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं टाळ आणि मृदुंगाचा जो निनाद आहे तो अगदी भक्तिरस या ठिकाणी सर्व जे वारकरी आहे ते भक्ती रसामध्ये नाहलेले आहेत, चिंब झालेले आहेत, अगदी उत्साह वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जे महिला आहेत ते उघडी खेळताना आपल्याला दिसत आहे। तर एकीकडे जे वारकरी आहे ते टाळ मृदुंगाचा निनाद करत आहेत, ज्ञानोबा तुकोबाचा गजरान आहे। खरं तर हे इंदापूर नगरी आहे ती अगदी दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या ठिकाणी जो आहे तो अश्व रिंगण सोहळा आहे तो अश्व रिंगण सोहळा सुरुवात झालेला आपण बघू शकतो की जे हे मानाचे जे अश्व आहेत ते अश्व आता या रिंगण सोहळ्यामध्ये धावणार आहेत। आणि खरं तर हा अनुपम्य सोहळा टिपण्यासाठी नागरिकांनी जी आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। आता या अश्व रिंगण सोहळ्याला आहे ती सुरुवात झालेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। जो मानाचा जो अश्व आहे तो सध्या या रिंगण सोहळ्यामधून आपल्याला दिसत आहे की कशा पद्धतीने हळूहळू पुढे सरकत आहे। खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी आणि हा सोहळा सुरू झाल्याच्या नंतर या रिंगण सोहळ्यामधली जी माती असते जे अश्व ज्या मातीमधून धावल्याच्या नंतर जी माती असते ती माती आपल्या हातामध्ये घेत खरं तर जे भाविक असतात किंवा जे इथले नागरिक असतात ते ती माती जी असते ती आपल्या कपाळी लावत असतात। देहूपासून जर सुरू झालेला खरं तर 256 किलोमीटरचा हा प्रवास आहे। दरमजल करत असं जवळपास 20 दिवसाचा हा प्रवास असतो आणि जे वारकरी असतात ते प्रत्येक टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असतात। आणि या वारीमधला जो मध्यपूर्वचा जो टप्पा आहे म्हणजे जो काल बेलवडीमधला जो रिंगण सोहळा झाला म्हणजे वारी आता निम्यापर्यंत आली आणि निम्यापर्यंत आल्याच्या नंतर आलेला जो शीन असतो तो शीन घालवण्यासाठी या वारकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरं तर ह्या रिंगण सोहळ्याचं आयोजन असतं। काल जो ह्या मानाचा पहिला जो रिंगण सोहळा आहे तो बेलवडी या ठिकाणी संपन्न झाला। खरं तर अगदी आवेशपूर्ण अशा भक्तिभावामध्ये हा रिंगण सोहळा झाला आणि त्याच्यापूर्वी बारामतीमध्ये ज्यावेळेस मुक्कामी असते आणि काटेवाडीच्या दिशेने ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस काटेवाडीमध्ये सुद्धा खरं तर हे अनोखं असं मेंढ्याचं रिंगण होतं। जो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असतो या पालखी रथाच्या भोवती ज्या मेंढ्या असतात त्या गोल रिंगण घालतात। याच्या पाठीमागची सुद्धा खूप मोठी आख्यायिका आहे। म्हणजे हा रिंगण सोहळा एक वेगळं पण शिकवतं की वेगळं नाविन्य असतं। आज हाच रिंगण सोहळा निमगाव केतकी या ठिकाणी मुक्काम केल्याच्या नंतर ही पालखी जी आहे ते सध्या इंदापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि इंदापूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर जे इथलं कदम विद्यालय आहे या कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा या ठिकाणी रंगतोय। आपण बघू शकतो की आता या अश्व रिंगण सोहळ्याला जी आहे ते सुरुवात झालेली आहे। जो अश्वस्वार आहे तो अश्वावरती स्वार झालेला आहे आणि अगदी आता काही क्षणामध्येच हा अश्व रिंगण सोहळा आहे तो सुरुवात होत आहे। आपण बघू शकतो की प्रत्येक जण हा सोहळा आपल्या टिपण्यासाठी आणि या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहता तो सोहळा सुरू झालेला अगदी टाळ्यांचा गजर त्याचबरोबर ती टाळ मृदुंगाचा जो निनाद आहे तो निनाद या ठिकाणी पाहू शकतो की अश्वस्वार जो आहे तो अगदी या संप्रदायाची जी पताका आहे ती आपल्या हातामध्ये घेत या अश्वाने जे आहे ते पालखीच्या प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे। प्रत्येक जण अगदी ज्ञानोबा तुकोचा गजर करताय, विठुनामाचा गजर करताय। आपण बघू शकतोय की हा नयन रम्य असा सोहळा अनुपम्य असा सोहळा तर याची देही याची डोळा अनुभव असा हा सोहळा आहे। आपण बघू शकतो की अनेक वारकरी जे आहेत ते अगदी टाळ्या वाजून टाळ मृदुंग वाजून जे आहे ते गजर करतायत। पुढे एक अश्वस्वार जो आहे तो पुढे धावतोय आणि त्याच्या पाठीमागं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जो अश्व आहे असं धारणा आहे की याच्यावरती तुकाराम महाराज जे असतात ते अरूढ असतात। आणि बघू शकतो कशा पद्धतीने हे जे अश्व सोहळा आहे अश्व रिंगण आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर सुरू आहे। पहिली प्रदक्षिणा आहे ते अश्वाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। आता दुसरी प्रदक्षिणा सुद्धा आहे ते अश्व पूर्ण करत आहेत। जो अश्व रिकामा जो अश्व आहे तो धावतोय आणि अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। अगदी भक्तीला या ठिकाणी उधाण आलेलं आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष जो आहे तो सुद्धा आपण बघू शकतो कशा पद्धतीने आता जे नागरिक आहे ते ज्या ठिकाणाहून अश्व धावलेला आहे त्या ठिकाणची जी माती आहे ती माती हातामध्ये घेत आहेत आणि माती हातामध्ये घेत आपल्या कपाळी जी आहे ती माती लावतायत आणि बाविठ्ठलाकडे हेच दान मागतात की हे बाविठ्ठला सुख दे, समृद्धी दे, आनंद दे अशी मागणी खरं तर या अश्वाच्या माध्यमातून जे आहे ते वारकरी असतील किंवा जमलेले नागरिक असतील किंवा जे भाविक असतील ते करत असतात। बघू शकतो की कशा ठिकाणी हा नयनरम्य असा सोहळा आहे आपल्या मनोबंधात साठवून ठेवावा असा सोहळा आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये खरं तर या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो संपन्न करतोय। मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन की कशा पद्धतीने जे आहे ते नागरिक जे आहे ते खालची जी माती आहे ती माती
तिथून घेतायत, आपल्या कपाळी लावतायत. खरं तर हा भक्तिमय सोहळा आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये खरं तर हा रिंगण सोहळा संपन्न होतो. एक आनंदाचा सोहळा आहे. खरं तर ह्या प्रत्येक क्षण आपल्या मनामध्ये साठवत आता पुढच्या क्षणाची म्हणजे पुढच्या वर्षाची आतुरतेने जे आहे ते वारकरी या ठिकाणी जमतात. खरं तर बघू शकतोय कसा मोठ्या संख्येमध्ये हा वैष्णवांचा मेळा या प्रांगणामध्ये जमलेला आहे. अगदी पताका आहे, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे. वारकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. का हा प्रत्येक क्षण आपल्या कॅमेरामध्ये असेल किंवा मनाच्या मर्मबंधात इथला प्रत्येक जणांनी टिपलेला आहे आणि हा आनंद स्वतःभोवती घेत खरं तर आता इथून पुढे प्रवासाला हे जे आहे ते वारकरी मार्गस्थ होत असतात. खरं तर जो आलेला क्षीण आहे, जो थकवा आहे तो नाहीसा व्हावा यासाठी हा सोहळा असतो आणि या सोहळ्याची खरं तर सध्या त्या ठिकाणी प्रचिती सर्वांनी घेतलेली आहे. आपण बघू शकतो की या पालखी सोहळ्याच्या दरम्यान सुद्धा जो टाळकरी असतील, विनेकरी असतील यांनी गोल रिंगण केलं आहे आणि सध्या पावली खेळायचं जे आहे ते सध्या सुरू आहे. मृदुंगाचा निनाद, अगदी भक्तिभावाचं वातावरण जे आहे ते सध्या या ठिकाणी या प्रांगणामध्ये जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी भक्तिभाव जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी आहे तो सुद्धा आपण बघू शकतो की अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते नागरिकांनी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केलेली होती आणि याची डोळा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता संपन्न झाल्याच्या नंतर ज्या महिला आहेत त्या आनंदामध्ये फुगड्या खेळत आहेत, तर वेगवेगळे जे वारकरी आहेत ते वेगळी वारकरी भजनामध्ये तल्लीन झालेला आहे. टाळ मृदुंगाचा निनाद सध्या या ठिकाणी गरजताना जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला जो आहे तो मिळत आहे. अगदी उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी नाविन्यपूर्ण असा वातावरणामध्ये खरं तर तो हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.